श्रवण नाम गोडी, श्रवण नाम गोठी, हीच आवडी देई म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही, नाही उरले अनिक, केला झाला सकळीक. विश्वासा वाचून नावे दुजियाचे शून्य, तुका म्हणे काही बोलायाची उरी नाही. जिकडं पाहावं तिकडं भगवंत स्थित आहे. या चराचरी इतकंच काय, जड वस्तूमध्ये सुद्धा भगवंतच सामावलेला आहे. असा अमृतानुभव साधकाच्या ठिकाणी येत असतो महाराज. अर्थातच जे जे दृश्य आहे, जे जे आम्ही पाहतो, ही संपूर्ण सृष्टी भगवंतानेच तर निर्माण केली आहे महाराज. मग ज्या प्रत्येक दृश्य वस्तूचं अधिष्ठान भगवंत आहे, त्या त्या वस्तूमध्ये तो असणं हे स्वाभाविक आहे महाराज. आता मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही. साधकाची अवस्था जशी होऊन जाते महाराज. नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र सांगितलं जातं की भगवंताची भक्ती कशी करायची. यथा व्रज गोपिका नाम. त्या गोपिका जशा होत्या, गोपिका, आणि त्यांनी परमात्म्याची भक्ती जशी केली तशी भक्ती असावी. त्यांना संपूर्ण गोकुळ हे कृष्णमय होऊन गेलं होतं महाराज. पाणवठ्यावर सकाळी जेव्हा त्या पाणी घ्यायला निघायच्या यमुना तीरी, त्यावेळेस त्या सखी एकमेकाला सांगायच्या की भगवंत रात्री माझ्याकडे मुक्कामी होती. ती म्हणायची, अगं काय खोटं बोलती, ते तर माझ्याकडे मुक्कामी होते. वस्तुस्थिती अशी होती की ते आपल्या पतीसोबतच घरामध्ये असायचे, पण पतीमध्ये त्यांना भगवान श्रीकृष्ण दिसायचा. संपूर्णच कृष्णमय होऊन गेलेलं होतं महाराज. भगवंत या सगळ्या गोष्टीपासून विरक्त होते महाराज. अखंड ब्रह्मचर्य भगवंताच्या ठिकाणी होतं. अतिशय चुकीच्या पद्धतीनं भगवंताचं चरित्र रेखाटलं जातं किंवा जनमानसामध्ये ते पसरवलं जातं महाराज. त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही अशी अवस्था त्या साधकाची होऊन जाते. यथा व्रज गोपिका नाम. आपलं आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 27. प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचारी व्रते स्थिता मना संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. यावर भाष्य करताना माऊली 386 क्रमांकाचे म्हणतात, तैसे चित्तलया जाय आणि चैतन्याची अवघे होय, ऐशी प्राप्ती सुखोपाय आहे येणे. या योगाभ्यासानं काय होतं भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत. तैसे चित्त लया जाय. कुठलाच विचार जीवाच्या ठिकाणी राहत नाही. चित्ताच्या ठिकाणी मनाचं काम आहे महाराज विचार करणं. विचारच त्या ठिकाणी संपून जातात. चित्त शिल्लक तैसे चित्त लया जाय. ते भगवंत चरणी स्थित होऊन जातं. ब्रह्मैक्य रूपी लयाला गेलं ते चित्त की संपूर्ण विश्वास चैतन्य, ते चैतन्य रूपच या अत्यंत सुलभ सुखकर अशा उपायाने जीवाच्या ठिकाणी प्राप्त होतं. एवढी मोठी
अनन्यता, एवढी मोठी प्राप्ती इतर कुठल्याही मार्गानं मिळत नाही महाराज. की भगवंताच्या व्यापकतेची अनुभूतीच जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते. प्रत्येक जीवमात्रामध्ये, कणाकणामध्ये जे जे दिसतं त्या सर्वांमध्ये भगवंत स्थित आहे. संपूर्ण सृष्टी ईश्वरमय आहे. अशी एकत्वाची, अद्वैताची प्राप्ती जीवाच्या ठिकाणी सहजपणे होऊन जाते. फक्त त्याकरता योगाभ्यासाचा मार्ग धरून साधकानं श्रद्धापूर्वक, विश्वासानं आणि सातत्य ठेवून या मार्गाने चालायला पाहिजे. एकदा त्या मार्गाने चालायला लागलं की काय प्राप्त होतं याचं वर्णन माऊली आजच्या ओळीत करतात. तैशी चित्त लया जाय आणि चैतन्याची अवगे होय, ऐशी प्राप्ती सुखोपाय आहे येणे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.